जोगी जगजोगी जगजोगी जाग जागे बोलत, जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, टाळी वाजवा मायबा भजन करा, देवराया हे दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, अंबा देवी तुझ्या पायी दैव जागल, माझ दैव जागल, दुःख सार गेल आता माझ्या मागल, कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात, खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात, रोज रोज भक्तीच वेड लागल, आई वेड लागल, दुःख सार गेल आता माझ्या मागल, व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट देऊन लया, सम्मोह जो जाहला अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी विनंती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ती हवी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नमः पार्वते पते हर हर महादेव, नमो ज्ञानेश्वरा, 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 हरि बोल, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपादेवा, उदारा सोपादेवा, निवृत्ते उदारा सोपादेवा, मुक्ताबाई नमो
नतमस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या रण मैदानी झुंजला रण मैदानी झुंजला कधी मागना सरला आला जर का मोर कुणी चारी मुंड्या चित केला करीतो वंदन मी कुल दैवताला शूर शिवबा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुल दैवताला शूर शिवबा संभाजी राजाला जगजोगी 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 जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या तटावरती उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ देवमान्य संत जगतमान्य संत ज्यांचं बापापेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि आईपेक्षा ज्यांचं प्रेम अपार आहे असे देहू निवासी तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून अवघा 6 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठाला 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 विठाला. हो सज्जना हो, अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. अकारण कारण करुणावरून आलय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगतजननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज. या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन या शूरवीरांना विनंती करूया राजे यावं आणि या धर्ममंडपात विराजमान भाव. आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. कथा करूं मती अनुसार कथा करूं मती अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. कथा करो मत अनुसार कथा करो मत अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. प्रेम सहित गदी धरो पधारिये जिजाबू कुमार पधारिये जिजाबू कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए. जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सज्जना हो, आज या गुडघे परिवारातील
ज्या मातोश्रींच्या आपण प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेलो आहोत त्या कैलासवासी सौ गंगूबाई पंढरीनाथ गुडघे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. आजींच्या पश्चात मोठा परिवार आहे. पती असतील पंढरीनाथ नबाजी पाटील गुडघे, दीर नामदेव नबाजी पाटील गुडघे, चांगदेव नबाजी पाटील गुडघे, गबाजी नबाजी पाटील गुडघे, मुलगा बाळासाहेब पंढरीनाथ गुडघे, पुतणे गोरख विठ्ठल पाटील गुडघे, आईच्या मुली असतील अरुणाताई, मीराताई, सरस्वतीताई, शोभाताई, संगीताताई, मंगलताई, पुतणी दगुबाई सुरेश पाटील साबळे, मनीषाताई, भाग्यश्रीताई, सीनाताई, समस्त गुडघे पाटील परिवार व आप्तेष्ट मंडळी सर्वच जण आणि सर्व नातलग आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आणि या परिवारानं आपल्या मातोश्रीच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा छोटेखानी केलेला प्रयत्न आहे. कारण जर माऊलींना जर आपण विचारलं तर माऊली सांगतील अरे आई वडिलांच्या ऋणातून उतराई होणं अशक्य आहे. कारण माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहित असताना प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं, पण आई वडिलांना सुद्धा महत्त्वाचं स्थान दिलं. माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन कीजे. म्हणून आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या परिवारानं छोटेखानी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सुंदर कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. या परिवाराला धन्यवाद द्यायचे तेवढे कमी आहे. कारण आमचे गुरुवर्य सांगायचे माणसानं सुखात सुद्धा भजन करावं आणि माणसानं दुखात सुद्धा भजन करावं. का सुखात भजन करावं माणसानं? कारण सुख आलं, संपत्ती आली की माणसानं भजन करावं. का? कारण भजन माणसाला सुखामध्ये भरकटू देत नाही आणि माणसानं दुखात सुद्धा भजन करावं. का? तर भजन माणसाला दुःखात कोलमोडू देत नाही. म्हणून भजन करायचे आणि सुंदर असं कीर्तनाचं आयोजन या परिवारानं केलं आहे. आणि कीर्तनाकरता महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत, ज्यांचा मृदंग संपूर्ण महाराष्ट्र ऐकतो. महाराष्ट्रात जे तोलामोलाचे काय मृदंगाचार्य आहेत त्यात ज्यांचं अव्वलतेनं नाव घेतलं जातं असे आमचे गुरुबंधू मृदंगाचार्य आमचे परममित्र धीरजजी महाराज कुरे यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विणकरी बाबा आहेत, दादा पण आज टाळ घेऊन उभे आहेत. आणि महाराष्ट्रातील जे काही टॉप 10चे गायक आहेत त्यात आपल्याच परिसराचं भूषण आमचे गुरुबंधू आमचे मित्र वैभव महाराज वेलजाळी ते पण आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्याच तुडीला गायन करणारे आमचे मित्र शरदजी महाराज दिघे ते पण कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सर्वच भजनी मंडळ असेल. पहिलाच परिचय आपला, काय राग मानू नका, नाव काय मला एकाचं पण माहीत नाही. सर्वच भजनी मंडळ असेल, कारण ते नाही तर शोभा नाही. म्हणून टाळकऱ्यांचे पण धन्यवाद. माझ्यासोबत आलेले अमोल महाराज असतील आणि गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे गणूदादा, त्यांचा फार अट्टाहास होता कीर्तनानिमित्तानं. रोज त्यांचा फोन होता. गणूदादालाही द्यायचे तेवढे धन्यवाद आहे, तुम्हालाही द्यायचे तेवढे धन्यवाद आहेत. कारण तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून आज कीर्तनाकरता उपस्थित झालेला आहात. फक्त थोड्या वेळ मी कीर्तन करणार आहे, जास्त त्रास तुम्हाला देणार नाही. फक्त काय करायचं, जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन कानावरती पडेल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण घ्यायचं. विठाला विठाला हो सज्जना हो. अभंग निवडलाय तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? जर हा प्रश्न उपस्थित झाला तर सांगा समाजाला. ही जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. सज्जना हो, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार ही षडविकार जे आम्हाला त्रास देतात त्यावरती विजय मिळवणारा साधक जर कोण असेल तर ते जगद्गुरु तुकोबार आहे. आणि त्या तुकोबारायांचा मानवाला उपदेश करणारा अभंग आज सेवेकरता निवडला आहे. विठाला विठाला हो सज्जना हो. कीर्तनाच्या सुरुवातीला मुद्दा आहे. आज तुकोबाराय उपदेश करतायत, पण उपदेश कोणी करावा, उपदेश कोणाला करावा आणि उपदेश का करावा? उपदेश कोणी करावा? ज्याला अधिकार आहे,
त्यानं उपदेश करावा. आता मी तुमच्या पुढे टकामका बोलतोय, माझा अधिकार नाही तेवढा तुमच्या पुढे बोलण्याचा, पण आमच्या गुरुवाऱ्यांनी जी शिकवण दिली त्यातून तुमच्या पुढे बोलण्याची कृपा माझ्यावरती झाली आणि मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुकोबरायांचा अधिकार जर आपण पाहायला गेलो सज्जन आहो, तर वैभव महाराज कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, तुकोबरायांचा अधिकार फार मोठा आहे. तुकाराम 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 समर्थ धन्य तुकोबा समर्थ 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 धन्य तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. त्या तुकोबरायांचा अधिकार आहे सज्जन आहो. जो काळ आपल्याला ग्रासण्याकरता येणार आहे, त्यांचं तुकोबरायांचं नाव घेतलं तरी त्या काळाला घाम फुटतो एवढा अधिकार तुकोबरायांचा आहे. भक्तीच्या क्षेत्रात जर विचारलं तर तुकोबराय सांगतात, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. ज्ञानाचं क्षेत्र जर पाहिलं तर तुकोबराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी व्हावा भार माथा. आम्ही बांधकाम व्यवसाय घेतलं तरी तुकोबराय सांगतात, निरंजनी आम्ही बांधियेले घर. कोणतेही क्षेत्र घ्या, तुकोबरायांचा अधिकार मोठा आहे. सज्जन हो, उपदेश करणारा अधिकारी असावा. एक, उपदेश का करावा आणि कुणाला करावा. उपदेश कुणाला करावा तर प्रामुख्यानं दोन जीव पाहायला भेटतात. एक बद्ध अवस्थेत जीवन जगणारा आणि एक मुक्त अवस्थेत जीवन जगणारा. बद्ध अवस्थेत कोण जीवन जगतंय? साखर संपली, आणा. शेंगदाणे संपले, आणा. जे आणा ज्याच्या पाठीमागं लागलेला आहे तो संसारिक, तो बद्ध अवस्थेत जीवन जगतो. पण मुक्त अवस्थेत कोण जीवन जगतं? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, ज्यांचे काम क्रोध निघून गेलेले आहेत आणि फक्त भगवंत ज्यांनी आपल्या हृदयात साठवलेला आहे त्यांनाही तुकोबराया सावध करतात. पण का सावध करतात सज्जन हो? कारण हा दुर्लभ असणारा मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झाला, पण माणूस म्हणून आपण जन्माला आलो, पण जागे व्हायला काही तयार नाही. म्हणून तुकोबराय उपदेश करतात, विठाला विठाला. सज्जना हो, माणूस म्हणून आपण जन्माला आलो, पण आजपर्यंत जागे झालो नाही झालो जागे. आता बघा, आपल्याला जाग करण्याकरता अनेक जण आलेत, पण आपण आजपर्यंत जागे झालो नाही. आता बाबा समोर बसलेले आहेत. बाबा, ही लाईट दिसती ना आपल्याला, ही लाईट जेव्हा आपल्याकडे आली तो काळ मला आठवत नाही, धीरज महाराज आठवत नाही. पण लाईट ज्या वेळेस आली ते खांब रोवले, त्या शासनानं सावध करायला त्या खांबावरती एक पाटी लावलेली होती, पत्र्याची पाटी होती ती, आणि वरती लिहिलेलं होतं डेंजर. पण आता शेतकरी वर्गाला काय ते डेंजर वाचता येत नव्हतं, मग त्याच्या खाली लिहिलेलं होतं खतरा. आता शेतकरी वर्ग कधी शाळेतच गेला नाही, त्यांना ती खतरासुद्धा वाचता येत नव्हता. मग सावध करायचं म्हणून शासनानं काय केलं, एक कवटीचं चिन्ह त्यावरती छापलं आणि 2 हाडं त्याला लावली आणि त्याच्या खाली लिहिलं धोका. सावध केलं आपल्याला, पण अनेक जण चिटकून गेलेत का? सावध झाले नाही. सावध करायला अनेक जण येतात, आपण झोपलेलो आहे, गड्या झोपलेलो आहे, जागे नाहीत. म्हणून हे विश्व चालवणारा तो जगदेव आहे, या ठाई आपल्याला सावध राहायचंय. याचंच विश्लेषण करण्याकरता तुकोबराय इथं आले आणि अभंगाचं पहिलं चरण खर्च केलं. जग जोगी जग जोगे जग जोगी जग जोगे जग जोगी जग जोगी जग जोगी जग जग जोगी ओ जग जोगी
जग जोगी जागे जाग बोलते जग जोगी जाग जाग बोलते आणि बोले जागे जाग बोलते जग जोगी जाग जाग बोलते जोगी जग जोगी जागे जाग बोलते जग जोगी जग जोगी जग जोगे हे जग जोगी जागे जाग बोलते जग जोगी जग जोगी जग जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती तुकोबरा सावध करतात झोपलेल्या माणसाला सावध करतात सज्जनाहून सावध झालं पाहिजे तो काळ एक दिवस येणारे आपल्याला ग्रासणारे सावध झालं पाहिजे माऊली सांगतात आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांतिका पाहे परी आजची होय सावध सावध झालं पाहिजे सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी देव करा कैवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या सोम वाग्या प्रेम न करावारे हरी बोल सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारे मल्हारी जी माझ्या मल्हारी जिवारे हे माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी हे माझा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी सावध भूनी भजनी लागा देव करा कैवारी सावध करण्याकरता संत येते त्यात पण आजपर्यंत आपण सावध झालो नाही सज्जना भगवंतानं सुंदर असा नरदेह दिला पण त्यात आपण झोपलेलो आहे मग दोन गोष्टीच्या बाबतीत सावध राहा सज्जना सुभाषितकार म्हणतात दो बात को मत भूलो जो चाहे कल्याण नारायण एक मोत को दूजा श्री भगवान जे साधू संतांच्या आचारा विचारानं आपण जीवन जगतो ते साधू संत चार गोष्टीत सावध राहतात अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंतानं स्वतः म्हणावं ऐक अर्जुना जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम चार गोष्टीच्या बाबतीत साधू संत सावध राहतात पण आपल्याला दोन गोष्टीच्या बाबतीत सावध राहायचे ते आपल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे आपल्याला नेणार आहे दो बात को मत भूलो जो चाहे कल्याण नारायण एक मोत को आणि दूजा श्री भगवान सज्जन मरणाला कधी विसरायचं नाही विसरायचं मरणाला ते येणारे तुम्ही कितीही प्रयत्न करा येणारे कारण आज आपल्या परिवारामध्ये आपण किती पिढ्यांपर्यंत आलोय याचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात अरे किती गेले आजही गेला आणि पंजा सुद्धा गेला मेला पंजा मेला बाप मसन गेला अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला
गेला, पंजा मेला, बाप मसना गेला. आणि देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. अरे सगळे चाललेत, मग आपण कुठपर्यंत राहायचं? आपण सुद्धा जाणारे. म्हणून मरणाच्या बाबतीत सुद्धा सावध झालं पाहिजे. मरण फार सोपं आहे बघा, फार सोपं आहे. मरणाच्या बाबतीत जास्त त्रास घ्यायचा नाही. मरण किती सोपं आहे सांगू. धीरज महाराज मृदंग घेतला की गट्टे फुकट देतो दुकानदार. हा माईक घेतला की केबल फुकट देतो दुकानदार. मोबाईल जर घेतला ना कवर फुकट देतो दुकानदार. जर आपण विना घेतला तर तारी फुकट आहे. पीटी घेतली का बाता फुकट आहे. पाण्याची बाटली घेतली की झाकण फुकट आहे. पेन घेतला की टोपण फुकट आहे. शर्ट शिवला खिसा फुकट आहे. तसं जन्माला आलो ना मरण फुकट आहे. फुकट आहे मरण. म्हणून विचार करा, सावध राहा, सज्ज राहा. मरणाच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. बरं सगळं जाऊ द्या. माता माऊली हो, आपलं जर भांडणं चालले तुमचे महिलांची, एखाद्या महिलेने तुम्हाला मर शब्द वापरला, सण होतो का मर शब्द? सण होत नाही. महाराज म्हणतात अगा मर बोलू ना सहाती. धीरज महाराज एखाद्याला मर म्हण तरी तो म्हणतो तुझ्या बापाचं खातो का काय मर म्हणतो मला. आता रात्री कीर्तनावरून आलो वैभव महाराज, आमच्या शेजारी की यमुना अक्का राहते, चांगलं आहे तिच्या घरी. रात्री 12 वाजता यमुना अक्का बॅटरी घेऊन चालली होती. मी पाहिलं गाडी थांबवली, म्हणलं अक्का कुठं चालली की एवढ्या रात्रीची? ते म्हणे आला ना कीर्तनावरून. म्हणलं हो, मग गपचिप घरी जाईल, कायला पंचायती करतो? अगं म्हणलं पण एवढ्या रात्रीची कुठं चालली? ते म्हणे चालले मरायला. म्हणलं अयो मरायला? अगं गोडवानी पोरं येत सुना येत, का मरायला चालली? ती म्हणे तू मला उपदेश करू नको, उपदेश तिकडे कीर्तनात करायचा, मी चालले मरायला. म्हणलं अक्का बरं मरायला चालली गाड्या तू, पण ही मोला मागायची 100-150ची बॅटरी कायला घेऊन चालली? ती म्हणे भाऊ इच्छू गाठ्याचं वेळ वाटत, मरायला चालली आणि बॅटरी घेऊन चालली. मरण कोणाला सहन होत नाही सज्जना, आवडतसुद्धा नाही मरण, पण ते आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मरणाच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या भगवंतानं हा आपल्याला जीवदान केलेला आहे ना, त्या देवाविषयी सुद्धा सावध राहा. या 2 गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये असावा. दो बात को मत भूलो, जो चाहे कल्याण, नारायण एक मोत को, दूजा श्री भगवान. कारण आता तुम्ही कीर्तना करता आले, एखादा छातीला हात लावून सांगू शकतो का मी आलोय म्हणून इथं? तुम्ही नाही आलात, तुम्हाला घेऊन येणारा कोणीतरी आहे. मी तुमच्या पुढे बोलतोय, साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. हे शरीर कोणाचे असते, शरीर कोणाचे असते, शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते. कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना, ऐकावी ऐकावी एक नारायण, ऐकावी ऐकावी एक नारायण. कोण बोलाविते हरिविना, कोण बोलाविते हरिविना, ऐकावी ऐकावी एक नारायण, ऐकावी ऐकावी एक नारायण. सज्जना होई, शरीर जे चालतंय ते चालवणारा तो भगवंत आहे. माऊलींना विचारू आपण. माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो या जगाते चारेता, जो विश्वश्रेयचा भरता, मीची एथगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. भगवंताना स्वतः गीतेत म्हणावं, गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुहृत. अर्जुना, हे सगळं चालवणारा मी आहे, सगळं चालवणारा मी आहे. मग हे सगळं चालवणारा जर भगवंत असेल तर सगळं जग चालवणारा तो आहे. तर भावानं शरण जा, हेच तुकोबार आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, जागता जग देव हो, जागता जग देव हो, जागता जग देव हो, जागता जग देव, जागता जग देव, जागता
जगदोगी 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 एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड सात संगत आज कीर्तना करताय आणि अभंगही थोडा नवीन निवडलाय. आल्यानंतर अभंग आम्ही गाडीत बसलो होतो तेव्हा अमोल महाराज म्हणला हा अभंग आज घेऊया. कारण पवित्र धर्मात आपला जन्म झालेला आहे, पण हा धर्म टिकवण्याकरता भजनाची साथसंगत असावी लागते. ती साधू संतांनी आम्हाला घालून दिलेली आहे. वैभव महाराज कोणत्याही प्रांतात जा, गुजरातला गेलो तरी भजन आहे, शिवजींचं भजन ते करतात. आपण जर त्या मेवाड प्रांतात गेलो ना, मीराबाईनं क्रांती केली. ती मीराबाई काय करायची, पायात घुंगरं बांधायची, हातात विणा घ्यायची आणि गोड भजन करायची. त्या गवळणीत फार गोड वर्णन आलेले आहे बघा. हे पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई भजन करायची सज्जन हो, कारण या देशातील संतांनी भजनात क्रांती केली. एक दृष्टांत सांगितलं जातो मार्मिक आहे. काय झालं, मीराबाई भजन करत होत्या आणि तानसेन नाव आपण ऐकलेलं आहे. तानसेनचे गुरु हरिपंडित जवळून चालले होते. मीराबाईचं भजन चाललेलं, हरे राम हरे राम हरे राम हरे 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 श्याम हरे श्याम हरे श्याम हरे हरे. भजन चाललेलं मीराबाईचं. ते हरिपंडित जवळून आले धीरज महाराज. मीराबाईला हात लावला आणि सांगितलं, ओ मीराबाई, आप जो भजन गा रहे हो वो राग में नहीं है, आप अनुराग में गा रहे हो. मीराबाईनं पाहिलं हरिपंडितांकडे, हात जोडून सांगितलं, पंडित जी, आदमी को रिझाने के लिए राग में गाया जाता है, लेकिन भगवान को रिझाने के लिए अनुराग में ही गाना पड़ता है. गिरिधर लाल तो भाव कबो का, गिरिधर लाल तो भाव कबो का, गिरिधर लाल तो भाव कबो का, गिरिधर लाल तो भाव कबो का. राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, गिरिधर लाल तो भाव कबो का, गिरिधर लाल तो भाव कबो का. राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, गिरिधर लाल तो भाव कबो का, गिरिधर लाल तो भुका भुका सज्जना हो, फक्त भाव आपल्या मनामध्ये असू द्या. बाकी कोणत्याही कसंही चाल असू द्या, कोणत्याही रागात गा, देवाला त्याच्याशी येईल तैसा बोल राम कृष्ण राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण. हे दया विन भुकेला विठ्ठल, तैसा बोल राम कृष्ण राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण येईल तैसा बोल राम कृष्ण राम कृष्ण, येईल तैसा बोल राम राम
भावाचं भजन आपल्याकडं असो, आपल्याकडं भावाचं भजन नाही, आपल्याकडं भावाचं भजन चालू आहे सध्या. भाव आपल्या अंतकरणात असावा. पंढरीची वारी चालू आहे बघा आता. आमचा वारकरी खांद्यावरती पताका घेतलेली आहे, गोपी चंदनाचा टिळा लावलेला आहे, हातात चिपळ्या आहे. जो दिसेल ना त्याला विचारतो, ओ दादा सांगा त्या पंढरीची वाट. एखादा पक्षी दिसला त्या पक्षाला सुद्धा विचारतो पंढरीची वाट सांग. एखादा वृक्ष दिसला आमचा वारकरी दादा त्या वृक्षाला सुद्धा विचारतो सांग त्या पंढरीची वाट. वैभव मला थोडं क्षपक आहे पण मी गात असतो. आमचा वारकरी दादा कदाचित विचारत असेल त्या झाडाझुडपांना, पशुपक्ष्यांना, हे झाडा झुडपानो सांगा रान पाखरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची, आठवण होते मला आबिर बुक्याची. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते मी भेटाया विठू माऊलीला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला, जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. विचारतो आमचा वारकरी दादा, विचारतो. भजनाची ताकद आहे म्हणून गोड प्रमाण दादांनी दिलं, तिथून इथं आलो होतो आपण. मग विचारेल एखादा प्रश्न, महाराज तुम्ही त्या भगवंताची सेवा आम्हाला करायला सांगतात पण तो भगवंत राहतो तरी कुठं? हे सगळं आम्हाला क्षेत्र जे दिसतंय, विश्व दिसतंय, हेच पूर्ण चराचर भगवंतानं व्यापलेलं, हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात क्षेत्र बाळा, अवघा 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 क्षेत्र बाळा. तुझा वास कळ, तुझा वास कळ, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी. तुझा विश्वचराचर जे व्यापलेलं आहे ते भगवंतानं व्यापलेलं आहे. म्हणून अंतकरणात भाव धरून त्या भगवंताला पूजलं पाहिजे. पण विचारू महाराजांना, महाराज जर आपण भगवंताविषयी आदरभाव जर ठेवला नाही आदरभाव, तर नाथ महाराजांचं प्रचलित प्रमाणे वैभव महाराज तो एक दिवस येणार आहे. जर आपण त्याच्याविषयी भाव ठेवला नाही ना, एक दिवस तो येणार आहे आणि आपल्याला ग्रासणार आहे. म्हणून तरी सावध राहा. हे जरी नाही काल टाळी, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमुचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलो
सज्जन हो सावध व्हा आणि भजनाला लागा. आणि जर आपण भजन केलं नाही सज्जन हो, हा जो भगवंतानं हा घडा दिलेला आहे मातीचा आहे बरं, हा मातीचा घडा आहे, हा एक दिवस मातीला मिळून जाईल, मिळून जाईल. मनाला भावलेलं आहे, फार गोड पद येते. हे कुंभार घडीतो घडा, या घड्याला जाईल तडा. हे जीव पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. 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 कुंभार घडीतो घडा, या घड्याला जाईल तडा. देव पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. जीव पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. देव पाण्याचा बुडबुडार, भरोसा याचा नाही. प्रश्न उपस्थित होईल, महाराज ऐकलं गड्या, आम्ही हा देह जाणारे, मग आम्ही सावध होणारे, भगवंताचं पूजन करणारे. पण पूजन करत असताना आम्हाला काही सामुग्री सांगा. त्या पूजेच्या ताटामध्ये आम्ही काय काय घेऊ हेच महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. पूजा पत्र काय, पूजा पत्र काय, पूजा पत्र काय, पूजा पत्र काय. पुष्प तोय, फल पुष्प तोय, फल पुष्प तोय. जगदोगी जगदोगी, जगदोगी जगदोगी, जगदोगी जगदोगी, जगदोगी जगदोगी. फल पुष्प तोय, फल आपल्याला पूजेचं साहित्य सुद्धा सांगितलं, पण तरी पण माणूस आज भगवत भक्तीकडे वळायला तयार नाही. छोटंसं वाक्य आहे बरं, छोटंसं वाक्य, अतिशय भावप्रधान वाक्य आहे. आजकाल माणसाला भक्ती करायला वेळ राहिली नाही. छोटंसं वाक्य, कपडे झाले छोटे लाज कुठून येणार. कपडे झाले छोटे लाज कुठून येणार. अन्न झालं हायब्रीड ताकद कुठून येणार. माणूस झाला स्वार्थी माणुसकी कुठून येणार. आणि भक्ती झाली पैशाची देव कुठून येणार. म्हणून त्या गीतकारानं म्हणावं, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. म्हणून सज्जना हो, भगवंताची भक्ती करा, काय लागत नाही त्याला. पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढ्यात तो तृप्त होत असतो, तृप्त होतो. मग आपल्याला त्याचं भजन करावं लागेल सज्जना हो. सर्वांनी वरती हात करायचे.
सर्वांनी एक टाळी वाजून भजन करायचे. जे पुण्य आज इथे प्राप्त होईल ते पुण्य सगळं मातुश्रीच्या चरणी आपल्याला व्हायचे. सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आणि भजन करायचे. विठोबा रखुमाई हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती. चार चरणाचा भावार्थ आपण पाहिला सज्जन आहोत. आज आपण संपूर्ण परिवार पाहुणे मंडळी आज एका मातुश्रीच्या श्राद्धानिमित्त जमलेलं आहे. गंगूबाई पंढरीनाथ गुडघे या मातुश्रीच्या आपण प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण जमलेलो आहे. ज्या मातुश्रीनं या मृत्यू लोकात येत असताना पहिला श्वास दिला, तिच्या शेवटच्या श्वासाची जिम्मेदारी ही मुलाबाळांवरती असावी म्हणून या परिवारानं हा प्रयत्न केलेला आहे ऋणातून उतराई व्हायचा. कारण देवाच्या अगोदर भक्ती जर आम्हाला कोणाची सांगितली असेल तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. एका आईच्या श्राद्धानिमित्त जमलेलं आहे. स्त्री जीवनाचा जर विचार करायला गेलो ना दादा आपण, स्त्री जीवन हे त्यागाचं जीवन आहे. किती त्याग आहे तिच्या जीवनात. या माता मावल्या बसलेल्या आहेत ना, त्यांना श्राद्धाला यायचं होतं, त्यांच्या मनानं नाही आल्या त्या. त्यांनी आधी विचारलं आहे कोणाला तरी, येऊ का हो मी, होकार आला तेव्हा त्या इथं आलेल्या आहे. कारण जीवन त्यागाचं आहे, फार त्याग असतो गड्या. तिचा जन्म होतो, जन्म होतो बाईचा, जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा जन्म होतो बाईचा. तिचं बालवयामध्ये अवतार असतो ना, लहान मुलगी असते. ते आता मलाही मुलगी, वैभव मार्दननं मुलगी. काय प्रेम असतं ना मुलीचं, ते वेगळंच असतं. आता आज तुम्ही बसलेले आहेत ना, मुलापेक्षा जास्त प्रेम आपण मुलीवरती करतो. कारण मुलगी ही प्रत्येक वेळेस बापाला आधार देते, धीर देते, धीर देते. म्हणून मुलीचं वर्णन करत असताना अविनाशजी भारतींनी फार गोड केलेलं आहे. हे दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले, लेक वडाची पारुंबी दोन घराला जोडते, जस माहेर सासर पांग बापाच फेडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, त्यानं छातीशी धरून
दोन टिपूस गाळले दिसाड दिस गेले थोडे सुके थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. सज्जन हो, मुलगी असते ती, मुलीतून तिचं परिवर्तन होते, कोणाची तरी ती बहीण होते. बहीण आली तरी भावाला धीर देते ती. आम्ही इतिहास वाचणारी माणसे, अध्यात्म वाचणारी माणसे. वैभव महाराज, नवल घडलं या विश्वामध्ये, त्या साधूनं म्हणावं हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला, म्हणावं त्या साधूनं. पण त्या साधूला सुद्धा धीराची गरज पडली. आई वडील नव्हते गड्याजवळ. बहिणीनं सांगितलं होतं, दादा भूक लागली पोटाला, काहीतरी खाण्याकरता भेटेल. ज्ञानादादानं झोळी घ्यावी, सिद्ध बेटामध्ये जावं, काहीतरी कोरांना मागून आणावं, पुन्हा बेटाकडे यावं. काही कर्मठ लोकांनी माऊलींची झोळी हिसकावून घ्यावी. जे अन्न होतं ते माती मिश्रित करावं, काठी फिरवावी. ज्ञानादादानं सिद्ध बेटात यावं. मुक्ताईनं झोळी पाहावी. झोळीत पाहिलं मुक्ताबाईनं, झोळीत अन्न नव्हतं. आणि समोर पाहिलं तर ज्ञानादादा नव्हता. बहीण किती धीर देते ऐका गड्या. आपल्याला संत कथेतून आपल्याला ऐकायचं आहे. संत कथा सांगते बहीण किती धीर देते भावाला. छोटीशी होती ना मुक्ताबाई. ज्ञानादादा कुटीमध्ये गेले, दरवाजा बंद आहे कुटीचा, गुडघ्यामध्ये डोकं घातलं आणि मुक्ताबाई बाहेर जाऊन सांगत होती, दादा ऐक, दादा त्रास देतात ना लोक, आजपासून ही मुक्ताबाई तुझ्याकडं काही मागणार नाही, नाही मागणार तुझ्याकडं काही. पण दादा तू योगी आहेस, आणि तो पण पावन मनाचा योगी आहेस. लोकांनी त्रास दिला ना, तो आपण त्रास अंगावरती घेऊन रडायचं नसतं योग्यानं, लढायचं असतं. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झालेवरी, विश्वरागे झालेवरी, विश्वरागे झालेवरी, विश्वरागे ऐकलं इकडे आम्ही. बहिणीनं भावाला धीर दिला. स्त्री जीवन फार त्यागाचं जीवन आहे. मुलगी होते, बहीण होते, थोडी मोठी झाली, माता मावल्या बसलेल्या आहेत, तिचं रूपांतर पत्नीत होतं. लग्न लागत असतं तिचं बघा, आनंदात असते ती. पण शेवटची वेळ येते, शेवटचा प्रसंग येतो, तिला रडायला सगळे भेटतात, पण तिचा बाप तिला रडायला भेटत नाही. ती पाहते, आजूबाजूला पाहते, अरे माझा बाप कुठे, गाडीत बसायचंय मला, जायचंय सासरी. इकडे तिकडे पाहते, आई जवळ येते, आईला बिलगून रडते. बरं, बाप तिला भेटत नाही रडायला. त्यागाचं जीवन आहे, भेटत नाही. आई सांगते, तिला धीर देते. आई, सासरला सीता निघाली,
डोळ्यामध्ये आसू माता पित्याची माया निराळी. छोटी बहीण म्हणाली जाऊ नको ताई, तुझ्या विना प्रेम मला कोण देई. बहिणी बहिणीची ताटातूट झाली, डोळ्यामध्ये आसू माता पित्याची माया निराळी. जाते गाड्या सासरी. सासरी गेलं की तिच्या जीवनात परिवर्तन होतं, आनंदाचा क्षण तिच्या जीवनामध्ये येतो. म्हणजे तिच्या जीवनात आनंदाचा क्षण म्हणजे कोणता, तर ती आई होते. आणि या परिवारातील एक आई गेलेली आहे गाड्या, ज्या आईनं सुंदर असं घरटं तयार केलं. आज मुली फोटोकडं बघत असतील, मुलं फोटोकडं बघत असतील, त्यांचे पतिदेव फोटोकडं पाहत असतील. आज त्यांना आठवण होत असेल, कष्ट केले गाड्याईनं, कष्ट केले पण कधी अवमर्यादा केली नाही ना माझी. मुली विचार करत असतील, माझ्या आईला कशाची उपमा द्यावी. आज समुद्राची उपमा द्यायला गेलो तर समुद्राचं पाणी खारट आहे. कशाची उपमा द्यावी आईला. गुलाबाच्या फुलाची द्यावी, पण गुलाबाच्या फुलाला काटेत. कोणत्या फुलाची उपमा द्यावी. सज्जना हो, आजचा प्रसंग असा आहे, आज फक्त स्मरण करण्याचा दिवस आहे. त्या आईनं किती उपकार केले आपल्यावरती. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. ठेच लागे जरी पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. उपकाराचं जीवन आईचं आहे, त्यागाचं जीवन आईचे. पत्नी होते गड्याती, बहीण होते, मुलगी होते, आई होते. ज्या परिवाराची आई गेलेली ना, त्यांना विचारा आईचं प्रेम काय असतं. अरे उद्या डोंगराआड गेलेला सूर्य उद्या पुन्हा दिसणारे मायबाप, पण एकदा माती आड गेलेले आई वडील असतात ना, ते परत दिसत नसतात. सुंदर पिंजरा या आईनं तयार केला आणि हा पिंजरा रिकामा सोडून ती आई निघून गेली. ए पोपट उडून गेला, पिंजरा रिकामा झाला. काडी मोडीचा पिंजरा केला, आत राघू बैसविला. राघू मोठा ज्ञानी गोणी, रोज बोले मंजुळवाणी. तुका म्हणे राघू गेला, पिंजरा मातीला मिळाला. पोपट उडून गेला, पिंजरा रिकामा झाला. हे पोपट उडून गेला, पिंजरा रिकामा झाला. सज्जना हो, त्यागाचं जीवन आईचं आहे. आता ती आई पुन्हा दिसणार नाही बरं तुम्हाला, नाही दिसणार. एक वाक्य सांगतो आणि एक दृष्टांताकडे जातो. शेवटचं वाक्य बघा. तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधी नावं ठेवायची नसतात. तुटक्या चपलेला आणि शिळ्या भाकरीला कधी नावं ठेवायची नसतात. कारण चप्पल आज जरी तुटकी आहे मायबाप, तिनं काल आम्हाला चालण्याकरता आधार दिला होता. आणि भाकर आज जरी शिळी आहे, पण काल तिनं आमचं पोट भरलं होतं. तशी गेलेली पिढी ना, हिनं जीवनात कष्ट केले, कष्टातून केली होती आयुष्याची सुरुवात. सर्वांवरती फिरवला मायेचा हात. सुखाचे दिवस जवळ येतात, या गुडघे परिवाराकडे फिरवली पाठ. पण हाच परिवार नेहमी पाहिल त्या आईची चातकाप्रमाणे वाट, नेहमी वाट पाहिल. सज्जना, ही जीवन आहे ना, ही जुनी पिढी नामोल महाराज फार त्रास घेतलेला यांनी. आता वैभव महाराज 8 दिवस झाले असतील, माझी भाची आली, तिच्या हातात 1 रुपया दिला. तिला घेतलं ना, आमच्या गावात ते विठू बाबांचं दुकान आहे, बाबनवानीचे ते. त्याच्या दुकानात गेलो, त्या मुलीकडे माझ्या भाचीकडे 1 रुपया होता, तिनं फेकून दिला तो दुकानात. मला म्हणे 10 रुपये दे.
तिला 10 रुपये दिले, तिनं तिला काय घ्यायचं ते घेतलं. मग त्या विठूबाबांनी असं टेबलाच्या खाली हात घालून तो रुपया काढला आणि माझ्या हातात देत असताना मला म्हणत होते, भाऊ आज या पुरीनं 1 रुपया फेकून दिला, पण आम्ही हा 1 रुपया कमवण्याकरता दिवस दिवस लोकांच्या विहिरी फोडलेल्या. 1 रुपया रोज ऐकलं आणि माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. आज आपण रुपयाला प्राधान्य देत नाही, पण या जुन्या पिढीनं ज्या मातोश्री गेलेल्या आहेत, त्यांचे पतिदेव असतील, यांनी जीवनात कष्ट केले, तेव्हा हा प्रपंच आज कुठेतरी उभा राहतोय. या परिवाराची मुळं खोल आहेत, म्हणून या वृक्षाला आधार त्यांचा भेटलेला आहे. या परिवाराची वेळोवेळी सावध करणारी आई मात्र आता इथे नाही आहे. म्हणून सज्जना हो, कुणीतरी गीतकारानं म्हणावं, आई तू नभीची चांदणी आहेस. हे नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया आई हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगीन आई, देवापासी मी ग आई, तुलाच ग मागेन आई माझी. राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. एवढं प्रेम आईचं असतं. आज मुली आहेत आईला, मुलं आहेत, त्यांना आज आठवण येईल, पण ती शेवटची आठवण फक्त फोटो. ते मुली येतील दिवाळीला, आल्या की भिंतीवरती अटकवलेला फोटो पाहतील, आईची आठवण त्यांना होईल. मुलगा येईन बाहेरून, कामानिमित्त कुठं बाहेर जायचं ठरलं तर फोटोकडं पाहीन, मायेचं प्रेम त्यांना आठवेल. आई म्हणाली होती सुखरूप जा बाळा, पण तो शब्द परत कानावरती पडणार नाही पडणार. सज्जन हो, कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला, कळले नाही मळ्यामधुनी पक्षी कधी उडाला. मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले, हे जीवनरूपी प्रेम फोटोत प्रेम झाले. आईचं प्रेम आता फोटोमध्ये कैद झालेलं आहे. शेवटची आठवण ती फोटोमध्ये असेल, म्हणून त्या मुली असतील, मुलं असतील, सर्वांनी हात जोडायचेत आणि त्या आईला एकच विनंती करायची, आई आज तुझा श्राद्धविधी आम्ही संपन्न करतोय. आई जीवन जगत असताना आमच्याकडून जर काही चुकीचं बोलणं तुला जर गेलं असेल, काही वाईट वाकडा शब्द जर आम्ही बोललो असेल, तर मायेचं अंतकरण करून माफ कर आई. कारण आजपासून तूही आम्हाला दिसणार नाही, फक्त तुझी आठवण आमच्या हृदयात राहील. तेवढंच मागणं त्या आईकडं मागायचं आहे. सज्जना हो, या परिवारानं सुंदर असा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. गुडगे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण ही कीर्तन भजनं का करायची, तर यातून जे पुण्य निर्माण होतं, भगवंताचं नामस्मरण जिथं घडतं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या पितरांचा उद्धार होण्याकरता ही नामसंकीर्तन इथं घडलं पाहिजे. कारण काही दोष शिल्लक राहतात, ते दोषाची मुक्तता होते आणि पितरांना चांगली गती प्राप्त होते. त्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन, 4 चरणाचा भाव आपण पाहिला. कीर्तनाकरता गोड साथ संगत सर्वांनी दिली. जास्त वेळ मी घेत नाही. एकदा साधू संतांचं भजन घेऊयात आणि नंतर ज्या महालक्ष्मी मातेची सेवा करता करता आम्ही लहानचे मोठे झालेलो एक आहोत, त्या आईचं भजन करून आपल्याला समारोपाकडे जायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
मातोश्रींना आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली देऊन मी ते थांबणार आहे. पण शेवट जाता जाता आपण पुण्यपावन कीर्तनामध्ये बसलेलो आहोत. सर्वांनी एक टाळी वाजून भजन करायचे, कारण जी पुण्य प्राप्त होईल ना ते आईच्या चरणाशी प्राप्त होणार आहे. त्या जगतजननी अंबाबाईला एकच प्रार्थना करायची, आई आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. सर्वांनी वरती हात करायचे सर्वांनी आणि एक टाळी वाजून भजन करायचे. हे लाहो लागला हो लागला अंबेचा, लाभो लागला हो लागला अंबेचा, लाहो लागला हो लागला अंबेचा, लाहो लागला हो लागला अंबेचा. हे विठाबाई माऊलीचा हो, विठाबाई माऊलीचा, लाहो लागला हो लागला अंबेचा, लाहो लागला हो लागला अंबेचा. लाहो लागला हो लागला अंबेचा, लाहो लागला हो लागला अंबेचा. हे आम्ही गोंधळी गोंधळी आंबेचे गोंधळी, गोधडी गोधडी आंबेचे गोधडी. हे आमचा घालावा गोंधळ वाजवू हरिनाम संबळ, हरिनाम संबळ. आम्ही गोंधळी गोंधळी आंबेचे गोंधळी, आम्ही गोधडी गोधडी आंबेचे गोधडी. हे निर्गुण निराकार दादा माहुरी माझे गाव, शकून सांगवया आले या माई माझे नाव. सगुण सावया आले माई माझे नाव. हे मी आलो रायाचा दोषी घोरा ऐका दादानो, मी आलो रायाचा दोष घोरा ऐका रायानो. हे तुम्ही ऐका दादानो, ऐका तुम्ही ऐका दादानो, ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी घोरा ऐका दादानो. रायाचा दोष तुम्ही ऐका दादानो. हे मी आलो रायाचा दोषी घोरा ऐका दादानो, आलो रायाचा दोष घोरा ऐका रायानो. हे मी आलो रायाचा दोषी घोरा ऐका दादानो. आलो रायाचा दोष घोरा ऐका रायानो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या गायक मंडळींकरता. अतिशय सुंदर साथ संगत दिली गणूदादांना, अतिशय सुंदर साऊंड व्यवस्था दिली. कारण या हॉलमध्ये साऊंड लावणं फार त्रासदायक आहे बरं. यात लवकर आवाजच सेट होत नाही बरं. कोणत्याच साऊंडवाल्याला वाटत नाही की आपल्यामुळं कीर्तन पडावं म्हणून, कोणत्याच साऊंडवाल्याला वाटत नाही. तो आपल्या त्याच्या परीनं प्रयत्न करत राहतो. पण काही कीर्तनकार इतके खोडीचे असतात, गणूदादा बेस दे ट्रबल दे, त्याला काहीच कळत नाही त्यातलं, काहीच नाही. साऊंड व्यवस्था गणूदादाने दिली. त्याच्याही चरणावरती नतमस्तक होतो. धीरज महाराज असेल, अमोल महाराज असेल, वैभव महाराज, शरद महाराज, विनेकरी बाबा, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही माझ्या पामराची 2 बोल तुम्ही ऐकून घेतले, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. काही चुकीचा शब्द जर गेला असेल तर तो माझा मला परत करा. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, बस कृपा है मेरी महालक्ष्मी माते की, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. विठ्ठल